नमस्कार, जय गजानन. तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. श्री गजानन महाराजांचा प्रगट दिन यावर्षी आहे 8 फेब्रुवारीला आणि मागच्या वर्षी श्री गजानन महाराजांचा प्रगट दिन हा 20 फेब्रुवारीला होता. श्री गजानन महाराज जेव्हा प्रगट झाले ती जी तारीख होती ती होती 23 फेब्रुवारी 1878 आणि तिथी जी होती ती होती माघ वद्य सप्तमी. त्यामुळे माघ वद्य सप्तमी ही जी तिथी आहे ही दरवर्षी चेंज होते आणि दरवर्षी त्यामुळे श्री गजानन महाराजांची प्रगट दिनाची जी तारीख आहे ती दरवर्षी चेंज होते. परंतु महाराज ज्या दिवशी शेगावमध्ये पहिल्यांदा पाहिले होते जेव्हा ते प्रगट झाले होते ती तारीख होती 23 फेब्रुवारी 1878 आणि आपण संतांचे किंवा देवांचे जी जयंती आहे किंवा दिवस प्रगट दिन आहे ते आपण तिथीप्रमाणे साजरे करतो. त्यामुळे यावर्षी माघ वद्य सप्तमी तिथी ही 8 फेब्रुवारीला आली आहे. त्यानिमित्ताने आपल्याला श्री गजानन महाराजांच्या प्रगट दिनाच्या निमित्ताने श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण हे करायचं आहे. आता अनेक असे प्रश्न आहेत जे तुमच्या मनामध्ये आहेत किंवा जे कमेंटमध्ये मला सारखे विचारले जातात त्याचंच उत्तर मी आज देणार आहे की जेव्हा प्रगट दिनाच्या निमित्ताने पारायण केलं जाते तेव्हा पारायण हे 21 दिवसाचं 7 दिवसाचं 3 दिवसाचं किंवा 1 दिवशीय पारायण केलं जाते किंवा 5 दिवसाचं देखील पारायण हे केलं जाते. तर ते पारायण कसं करायचं आहे या अगोदर मी तुमच्यासोबत तो ऑलरेडी व्हिडिओ शेअर केला आहे की पारायण कसं करायचं आहे. पारायण करताना आपल्याला काय काय गोष्टी ह्या पाळायच्या आहेत किंवा पूजेची मांडणी करायची की नाही. आता पूजेची मांडणी तुम्ही करू शकता, तुमची जर का इच्छा असेल तर तुम्ही पूजेची मांडणी करू शकता. संकल्पयुक्त सेवा देखील तुम्ही करू शकता. त्याबद्दल देखील मला प्रश्न विचारण्यात आले की संकल्पयुक्त सेवा करायची म्हणजे नेमकं कसं करायचं आहे, कसं पारायण करायचं आहे. आता ज्यांना श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण करायचं आहे, पूजेची मांडणी करायची आहे, त्यांनी कलशाची स्थापना आवर्जून करावी. कलश हा अतिशय शुभ असतो त्यामुळे कलशाची स्थापना केल्याच्या नंतरच आपल्याला श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण करायचं आहे. तुमचं देवघर मोठं असेल तर तुम्ही तिथेच पूजा मांडणी केली, तिथेच कलशाची स्थापना केली तरी सुद्धा चालते. आपल्या देवघरामध्ये श्री गजानन महाराजांची मूर्ती फोटो हा असतोच. त्या मूर्तीला अगोदर अभिषेक करून घ्यायचा, फोटो जर असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा, गंध फूल अक्षदा अर्पण करायचे. त्यानंतर जर तुम्हाला संकल्पयुक्त सेवा करायची असेल तर संकल्प घ्यायचा. संकल्प कसा घ्यायचा आहे याबद्दलचा देखील मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला आहे की संकल्प कसा घ्यायचा आहे. महाराजांना प्रार्थना करायची आहे, विनवणी करायची आहे, आपल्या जी काही इच्छापूर्ती असेल तुमची त्यासाठी आणि त्यानंतर तुम्ही पारायणाची सुरुवात करायची आहे. आता पारायण हे 21 दिवसामध्ये, 3 दिवसामध्ये, 7 दिवसामध्ये, 5 दिवसामध्ये किंवा 1 दिवशीय केल्या जाते. आता ज्यांना संकल्पयुक्त सेवा करायची आहे त्याचा मी अगोदर उत्तर देते. मग संकल्प तुम्ही घेतला असेल की 5 पारायण करायचं किंवा 7 पारायण करायचं किंवा 11 पारायण करायचं प्रगट दिनानिमित्त किंवा तसं देखील. आता ज्या स्त्रिया आहेत त्यांच्यासाठी सांगते अगोदर की तुमची जी काही पिरियडची डेट आहे ते बघून तुम्ही करा. 7 पारायण जर का तुम्हाला करायचे असतील प्रगट दिनापर्यंत तर 1 दिवशीय तुम्ही करू शकता. म्हणजे 1 दिवशीय म्हणजे एका बैठकीमध्ये नाही, एका बैठकीमध्ये जर का पारायण करायचं असेल जसं आपण गुरुपुष्य अमृत योगावरती करतो त्यावेळी एक बैठकीमध्ये 1 आसनीच करायचं असते आणि 7 ते 8 तास पारायण करण्यासाठी लागतात. मग अशा कंडिशनमध्ये जर 1 दिवशीय जरी पारायण म्हणजे 7 लगातार पारायण करायचे असेल एकेका दिवसामध्ये तर 7 ते 8 तास रोज बसणं शक्य होत नाही. आता ज्यांच्याकडून होत असेल त्यांनी आवर्जून करावं, पण जर का स्त्रिया असतील, घरामध्ये छोटे मुलं असतील तर मग डिस्टर्बन्स होतो. मग अशा वेळी आपलं पारायणमध्ये लक्ष लागत नाही आणि लगातार काय होतं की आपण पारायणवरती पारायण आपल्याला एक असते की आपण संकल्प घेतला आहे, आपल्याला पारायणाची पूर्ती करायची आहे म्हणजे पारायण पूर्ण करायचं आहे. यामध्ये काय होतं की घाई गडबड होते आणि घाईघाईने श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण करू नका. करायचं म्हणून करू नका. अतिशय श्रद्धेने महाराजांच्या चरणाशी आपलं चित्त ठेवून पारायण करण्यामध्ये अर्थ आहे. मग तुम्ही भलेही प्रगट दिन होऊन जाऊ द्या, त्यानंतरही तुमचं पारायण तुम्ही महाराजांच्या चरणाशी अर्पण केलं तरी सुद्धा काही होणार नाही. आणि जर तुम्ही संकल्प घेतला असेल की प्रगट दिनापर्यंत करायचा तर मग कसं करा की 1 दिवसामध्ये श्री गजानन विजय ग्रंथामध्ये 21 अध्याय आहेत तर दिवसभरामध्ये ग्रंथ पूर्ण वाचण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे मध्ये तुम्ही उठू शकता. आता मुलं शाळेत गेले आहेत त्यावेळी तुम्ही 7-8 अध्याय वाचून टाका किंवा सकाळी लवकर उठून मग तुम्ही अध्यायाचं वाचन करा. एकेका वेळी तुम्ही 5-5, 6-6 अध्याय असे घेऊ शकता, मध्ये ब्रेक घेऊ शकता किंवा 4-4 अध्याय घेऊन मग तुम्ही दिवसभरामध्ये तुमचं पारायण तुम्ही पूर्ण करू शकता. मग तुम्ही 1 दिवसाचा गॅप देऊन परत तुम्ही दुसऱ्या दिवशी पारायण करा. कारण की आपलं काय होते की आपण फास्ट वाचण्याचा प्रयत्न करतो, मग महाराजांची लीला आपल्याला व्यवस्थित नीट समजत नाही, आपल्या त्या पारायणामध्ये चित्त लागत नाही, डिस्टर्बन्स होतो, मुलं शाळेतून घरी येणार आहेत,
मग आपल्याला त्या सगळ्या गोष्टी आपल्या डोक्यामध्ये चालत असतात. जेव्हा आपण श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण करतो त्यावेळी आपलं चित्त मन सर्व काही त्या ग्रंथामध्ये असायला हवं. आपलं चित्त जे आहे ते महाराजांच्या चरणाशी असायला हवं. महाराजांच्या लीला काय आहेत त्या आपण नीट व्यवस्थितपणे समजूनच मग आपण पारायण हे करायला हवं. फक्त ग्रंथ वाचायचा म्हणून वाचायचा नाही. आपलं अंतर्मनातून आपलं पारायण व्हायला हवं. अतिशय श्रद्धेने अंतर्मनातून आपलं पारायण व्हायला हवं. त्यामुळे सांगते की घाई गडबडीने तुम्ही पारायण करू नका. अजून प्रगट दिनासाठी भरपूर दिवस आहे. तुम्ही 7 किंवा 5 पारायणाचा संकल्प घेतला असेल तर अतिशय शांततेने तुमचं पारायण करा. तुमची डेट वगैरे बघून तुम्ही पारायण करा. किंवा जे जेंट्स असतील त्यांचं वर्क फ्लो वगैरे बघून, वर्किंग जे आहे ऑफिसचं वर्क वगैरे बघून तुम्ही तुमचं पारायण अतिशय शांततेने तुम्ही तुमचं पारायण करण्याचा प्रयत्न करा. प्रगट दिनाच्या दिवशी देखील एक पारायण करण्यासाठी ठेवा जर तुम्ही संकल्पयुक्त सेवा करत असतील तर. आता कलश स्थापन केल्याच्या नंतर, समजा आता कलशाची स्थापना केली आहे, मग पूजेमध्ये कलश स्थापना केल्याच्या नंतर त्या नारळाचं काय करायचं हा देखील प्रश्न असतो. आता कुणाला 21 दिवसाचं पारायण करायचं असेल प्रगट दिनापर्यंत तर मग 21 दिवस आपल्याला ती पूजा तशीच ठेवावी लागेल. ग्रंथाची देखील पूजा करायची आहे. ग्रंथ देखील तिथेच ठेवायचा आहे. ग्रंथ व्यवस्थित ग्रंथाची पूजा वगैरे करून ग्रंथ आपला त्याच जागी ठेवायचा आहे. मग अशा वेळी तुम्ही जो कलशाची स्थापना केलेली आहे तो जो नारळ आहे तो नारळ चेंज करायचा नाही. तो नारळ तसाच ठेवायचा आहे. कलशाला धक्का लावायचाच नाही, तो तसाच ठेवायचा आहे. परंतु पारायण झाल्याच्या नंतर, प्रगट दिनाच्या नंतर त्या नारळाचं काय करावं हा अनेक जणांना प्रश्न पडतो. तर ते जे नारळ जे आहे, आता मी काय करते ते अगोदर सांगते. मी तो प्रसाद म्हणूनच आम्ही सगळेजण ग्रहण करतो. परंतु अनेक ठिकाणी असे देखील मत असतात की ते नारळ पाण्यात सोडून द्यावं किंवा महाराजांच्या मंदिरामध्ये नेऊन ठेवावं. तर तुम्हाला जसं पटेल तसं तुम्ही करू शकता. मी तर ते नारळ फोडून तो प्रसाद म्हणून, कारण की आपण त्या पारायण केलेलं असते आणि ते जे काही आपल्या ज्या पारायणाच्या शुद्ध ज्या लहरी आहेत, महाराजांचं एवढं सुंदर रसाळ चरित्र आपण वाचलेलं असते, जे दासगणू महाराजांनी आपल्यासाठी लिहिलेलं आहे ते अतिशय एक अमृता समान आहे. म्हणजे ते अमृतच आहे. त्यामुळे मला योग्य वाटत नाही की ते नारळ असं पाण्यामध्ये सोडून द्यावं किंवा महाराजांच्या मंदिरामध्ये ठेवावं. तुम्ही सगळ्या जण प्रसाद घेऊ शकता किंवा आपण दुसऱ्यांना देखील तो प्रसाद देऊ शकतो, कारण तो एक प्रसादच तयार होतो. आणि एवढं सुंदर आपण पारायण अतिशय मनोभावे केलेलं असते. त्यामुळे तसं केलं तरी सुद्धा चालते. प्रसाद ग्रहण केला म्हणजे एवढं सुंदर आपण ते पारायण केलेलं असते, अतिशय मनोभावे ते पारायण केलेलं असते. तर त्या नारळावरती, कलशावरती जे आपण वाचतो, पारायण करताना मोठ्यानेच वाचण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्याची सगळी काही सात्विक ज्या गोष्टी आहेत त्या नारळामध्ये उतरलेल्या असतात. त्यामुळे आम्ही प्रसाद म्हणून ग्रहण करतो. तुम्हाला जर का मंदिरामध्ये दान करायचं असेल किंवा तुम्हाला पाण्यामध्ये सोडून द्यायचं असेल तसं देखील तुम्ही करू शकता. तर या पद्धतीने तुम्ही पारायण करण्याचा नक्की प्रयत्न करा. अजून पारायण करताना जेव्हा तुम्ही संकल्प घ्याल, आपल्याला तर माहीतच आहे की श्री गजानन विजय ग्रंथ असा आहे की प्रत्येक प्रश्नावरचं उत्तर श्री गजानन विजय ग्रंथ हा आहे. त्यामुळे कुणाला समजा नोकरी लागत नसेल, लग्न होत नसेल, घर होत नसेल किंवा कुणाला दुर्धर आजार आहे, या सगळ्या गोष्टीवरती तुम्ही श्री गजानन विजय ग्रंथाचं संकल्पयुक्त तुम्ही सेवा करू शकता. भलेही आता प्रगट दिन आहे, प्रगट दिनापर्यंत जमलं नाही तर तुम्ही नंतर करण्याचा प्रयत्न करा. कारण की होतं काही वर्किंग आहेत, ज्या फिमेल वर्किंग आहेत, मेल वर्किंग आहेत त्यांचं होणार नाही. किंवा स्त्री आहेत मग मध्ये जर का पिरियड वगैरेची जर का डेट असली तर मग होणार नाही. तर प्रगट दिन झाल्याच्या नंतर देखील तुम्ही पारायण करू शकता. महाराजांच्या चरणी तुम्ही पारायण अर्पण करू शकता. आता कुणी संकल्पयुक्त सेवा करत आहेत प्रगट दिनापर्यंत आणि जर का कुणाला पिरियड जर का आला, समजा डेट असली, तर मग तुमचे जे 4-5 दिवस आहे ते जाऊ द्या. त्यानंतर जे उरलेले अध्याय आहेत आणि जे आपण पुढचे कंटिन्यू करणार आहेत ते पूर्ण अध्याय घेऊन 2-2, 3-3 अध्याय घेऊन मग तुम्ही प्रगट दिनापर्यंत तुमचं पारायण पूर्ण करू शकता. परंतु आता प्रगट दिन अगदी 2 दिवसावरती आहे, मग पिरियड आला, मग अशा कंडिशनमध्ये नाराज व्हायची गरज नाही. नंतर प्रगट दिनाच्या नंतर देखील तुम्ही प्रगट दिनाचे जे संकल्पयुक्त सेवा तुम्ही करत होते ते नंतर तुम्ही महाराजांच्या चरणाशी तुम्ही पारायण अर्पण करून देऊ शकता. त्याला काहीच हरकत नाही. त्यामुळे असं मनामध्ये आणू नका. म्हणजे अशा भरपूर कमेंट येतात की मग कसं करायचं. तर दोष काही लागण्याचा प्रश्नच नाही. ती अतिशय नॅचरल गोष्ट आहे. आपण त्या गोष्टीकडे नॅचरल पद्धतीनेच बघावं. आपल्या मनामध्ये काहीच आणायचं नाही. आणि परत तुम्हाला एक सांगायचं आहे, जेव्हा तुम्ही पूजेची मांडणी कराल त्यावेळी तुम्ही अखंड दिवा चालू ठेवण्याचा प्रयत्न करा तुमचं पारायण पूर्ण होईपर्यंत. मग तुम्ही 21 दिवसाचं करा, 7 दिवसाचं करा किंवा तुम्ही संकल्पयुक्त 7 पारायण करण्याचा प्रयत्न करा. कशाही पद्धतीने जेव्हा तुम्ही पूजेची मांडणी करून पारायण करत आहात तर मग अशा कंडिशनमध्ये तुम्ही
दिवा जो आहे तो अखंड ठेवण्याचा नक्की प्रयत्न करा आणि पारायण करा. आता दिवा एखाद्या वेळी हवेने वगैरे हे झाला किंवा त्यामध्ये तेल नाही, मग अशा वेळी देखील त्यामध्ये तेल नाही, मग तो समजा शांत झाला किंवा त्यामधली वात जी आहे त्या वातीवरती काजळी येते, त्यावेळी शांत झाला तर मनामध्ये असं कुठलंच काही आणायचं नाही. परत आपण दिवा लावायचा, ते कुठल्याच गोष्टी आणू नका. कारण असं होते कधी कधी की हवेने होते किंवा पटकन आपल्या कपड्यांचा देखील वारा लागतो, मग तो दिवा हे होतो किंवा छोटे मुलं वगैरे इकडे तिकडे धावत पळत असले तरी देखील तसं होऊ शकते. तर मनामध्ये काहीच न आणता परत तुम्ही दिवा लावा. आपण जेव्हा सेवा भक्ती करतो महाराजांची, तेव्हा महाराजांवरती अतिशय संशयरहित भक्ती करा. म्हणजे मनामध्ये काही संशय ठेवू नका, शंकेला जागा ठेवू नका. संशय आत्मा विनश्यती. त्यामुळे आपण जेव्हाही श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण करतो किंवा महाराजांची भक्ती सेवा आपण उपासना करतो, त्यावेळी महाराजांवरती कुठल्याच बाबतीत कधीच संशय घेऊ नका. महाराज हे महाराज आहेत, त्यांना सगळं काही दिसते, ते अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहेत. त्यामुळे त्यांची भक्ती सेवा जी आहे ती अतिशय मनातून करा, श्रद्धेने करा. तुम्ही श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण तुमच्याकडून शक्य तसं पारायण करण्याचा प्रयत्न करा, संकल्पयुक्त करा. किंवा आता कुणाकडून पारायण करणं होत नाही तर वर्षातून एक वेळ तरी श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण प्रगट दिनाच्या निमित्ताने करण्याचा नक्की प्रयत्न करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय गजानन. धन्यवाद.